Okay now. Must. So let us start the today's lecture with the topic that is inertiotopic and diastereoscopic phases. आज आपण inertiotopic and diastereoscopic phases. Okay. Last lecture ला आपण diastereotopic ligands and inertiotopic ligands study केला होता, right? Now in this lecture we are going to study the inertiotopic phases and diastereoscopic phases. Okay. For that I am going to consider a carbonyl compound. Just आपल्याला माहिती असण्यासाठी मी एक carbonyl compound consider करतोय. So let us consider in different aspects. So this is a carbonyl compound, right? It may be aldehyde or it may be ketone, like that. And another way I'm going to write down this compound, this molecule like that: R C double bond O, this H, and another part E, that is C double bond O. This should be R and this should be H. Okay. So in these three different ways, I have written the carbonyl compounds. That is aldehyde basically. Okay. This structure belongs to the aldehyde. Okay. And it includes this carbonyl compound. It is also having carbonyl compound. It's also having carbonyl compound. But if you look at this carbonyl carbon, okay, त्या carbonyl carbon ला जरा स्टार कर दो समझण्यासाठी. Okay. So this carbonyl carbon. There is carbonyl carbon having three different groups. तुम्ही जर बघितलं ह्या carbonyl carbon ला तीन वेगवेगळे groups आहेत. The first one is R, H, and this carbonyl oxygen. R, H, this carbonyl oxygen. R, H, and this carbonyl oxygen. None of the carbon having four different groups. बरोबर आहे. कुठल्याच कार्बनला फोर डिफरंट ग्रुप्स नाही आहेत. So it means it is not a chiral carbon, right? It is not a chiral carbon. कारण chiral carbon ची कंडिशन काय? It should have four different groups. That is the condition ना. त्या पर्टिक्युलर कार्बनला फोर डिफरंट ग्रुप असेल तर आपण त्याला कायरल म्हणू शकतो. बट दीज फोर कार्बन्स आर नॉट अ कायरल बिकॉज ऑफ दे डू नॉट हॅव अ फोर डिफरंट ग्रुप. दे हॅव ओनली थ्री ग्रुप्स. ह्या केसमध्ये फक्त तीन ग्रुप्स प्रेझेंट आहेत. आणि कायरलिटीसाठी नेसेसरी कंडिशन आहे की दे शुड हॅव फोर डिफरंट ग्रुप्स, राईट? बट इवन दो दीज ग्रुप ऍक्ट्स ॲज अ दिस कार्बन, म्हणजे हे जे काही कायरल कार्बन आपण इथं लिहिलंय, दिस कायरल कार्बन can acts as a chirality, and that particular term is known as, I'm going to write down here, it is a prochiral. Okay, it is a prochiral carbons. हे जे काही chiral carbons आपण इथं लिहिले, these are the prochiral carbons. हे जे काही आहेत, these all are prochiral carbons. The prochiral means काय? Prochiral means when they are going to react with the any kind of substance, reagent or added. एखादा कुठलाही रिएजंट जर सपोज आपण त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये ऍड केला, त्याच्यानंतर हा कायरल कार्बन तयार करत असतो, त्यांना प्रोकायरल म्हणतात. कायरलिटीच्या आधीची कंडिशन्स, बिफोर गोइंग टू बिकम अ कायरल, त्याची जी कंडिशन असणार आहे त्याला आपण प्रोकायरल म्हणतात. आता प्रोकायरल का म्हटलंय ते सांगितलं की जर सपोज ह्या पर्टिक्युलर ग्रुपला कुठलाही एक ग्रुप ऍड झाला नवीन, सपोज मी आता इथनं दाखवलं की दिस ग्रुप इज गोइंग टू बी ऍड. सो हा एक ग्रुप आणि आधीचे तीन ग्रुप असे फोर ग्रुप्स होतील. द पर्टिक्युलर मॉलिक्यूल मस्ट प्रोड्यूस अ फोर ग्रुप्स, देन इट शुड बी अ कायरल. त्याच्यामुळे तो कायरल होणार. पण केव्हा? व्हेन एनी काइंड ऑफ रिएजंट ऑफ ग्रुप इज गोइंग टू बी ऍडेड, राईट? अँड दॅट पर्टिक्युलर कार्बन बिकम्स अ टेट्राहेड्रल. आता इथं जर बघितलं तर हायब्रिडायझेशन इथं sp2 आहे. प्रत्येक कार्बनिल कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. पण ज्यावेळेस एखादा ग्रुप ऍड होईल नवीन, लक्षात द्या मी काय सांगतो, when another group is going to be added across this carbonyl carbon, then it becomes sp3. त्याचं sp2 चं कन्व्हर्जन sp3 मध्ये होईल आणि इट बिकम्स अ टेट्राहेड्रल. तो टेट्राहेड्रल होईल आणि मग तो कायरलिटी दाखवणार, म्हणून त्याला प्रोकायरल असं म्हटलं जातं. ओके, सो ओके जस्ट
Okay. ओके, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. वाय दिस मॉलिक्युल शोज ऑफ कायरॅलिटी ऑफ प्रो कायरॅलिटी आपण म्हणू शकतो. आता मी तुम्हाला ते दाखवणार. नाव लेट अस सी. आता याला प्रो कायरल का म्हणायचं? सपोज ह्या केसमध्ये दिस इनॅन्शियोटॉपिक फेसेस नक्की काय असतात? इनॅन्शियोटॉपिक फेसेस कशाला म्हणतात? जर सपोज मी आता नाव दिस पर्टिक्युलर मॉलिक्युल, मी याला पुन्हा हायलाइट करतो. आय एम गोइंग टू हायलाइट दिस कार्बोनिल ग्रुप, राईट? हा कार्बोनिल ग्रुप आहे. नाव जर सपोज ह्या कार्बोनिलच्या दिस साइड इज द लेफ्ट हँड साइड, राईट? लेफ्ट हँड साइड कडनं एखादा ग्रुप अटॅक केला, सपोज दिस मे बी एक्स मायनस, राईट? Suppose, and the same group will be attacked from this right hand side because of its planar nature. All carbonyl carbons जे काय असतात ना, carbonyl carbons are planar असल्यामुळे त्यांना दोघं साईडने अटॅक करता येऊ शकतो. सो इट कॅन अटॅक आयदर दिस साइड, इट कॅन अटॅक आयदर दिस साइड. सो इट हॅज अ टू फेसेस. ओके, एक लेफ्ट साइड कडनं दाखवतो आणि एक राईट साइड कडनं दाखवतो. Similarly, this is the bottom approach. आपण हा bottom approach घेतला, but when we are going to consider a top approach, आता top approach ने जर आपण बघितलं, the same group that X minus is going to attack from this side, or X minus will attack from this side. Again, it has two faces. Another case is that की जर सपोज ह्या मॉलिक्युलला मी जर प्लेन घेतलं, असं एक प्लेन कन्सिडर केलं. ओके, दिस इज द प्लेन. त्या प्लेनमुळे काय होतंय की देर इज अ टू साइड्स, टू फेसेस म्हणू शकतो आपण. सो दिस वन इज अ टॉप फेस and this one is a bottom approach. Okay, there are two approach, a top approach and bottom approach, right? Similarly, that particular X reagent or moiety may be attacked from the bottom side, or it can be attacked from the top side. So these are the faces, right? So either you can consider top face, either you can consider the bottom face, or left and right, like that. There are different ways of attacking of the reagent to the carbonyl compounds because of its planar nature. त्याचं प्लेनर नेचर असल्यामुळे यू कॅन अटॅक फ्रॉम एनी आयदर साइड, कुठल्याही साईडने तुम्ही त्याला अटॅक करू शकता. ओके, सो टॉप साईडने अटॅक करू शकतात, बॉटम साईडने अटॅक करू शकतात, म्हणून त्याला वेगवेगळ्या फेसेस राहतात. त्याची आता हे क्लिअर झालं. ओके, टॉप फेस आणि बॉटम फेस. प्लेन जर पास केलंय कुठल्या कार्बोनिल मॉलिक्युल मधनं, तर त्याला दोन फेसेस होत असतात, एक टॉप फेस आणि एक बॉटम फेस. येणारा रिएजंट हा आयदर टॉप फेसने अटॅक करेल किंवा बॉटम फेसने अटॅक केला. सो दीज आर द फेसेस. आता इनॅन्शियोटॉपिक फेस कोणाला म्हणायचं? ओके, इनॅन्शियोटॉपिक फेस कोणाला म्हणायचं? मी पुन्हा कार्बोनिलचंच एक्झाम्पल घेणार. सपोज मी आता इथं लिहिलंय कार्बोनिल ग्रुप, एक कार्बोनिल ग्रुप इथं लिहिला सी डबल बॉन्ड ओ अँड दिस एच. ओके, एक कार्बोनिल ग्रुप घेतला. नाव इन दिस केस आपण आता इथे एक दाखवणार आहोत की सायनाइड मॉलिक्युलने याच्यावर अटॅक केला. सपोज दोघं साईडने दाखवलं. सो दिस सायनाइड इज गोइंग टू बी अटॅक इन दिस वे, और दिस इज पाथ ए कन्सिडर करूया, आणि सायनाइड ने आपण अटॅक दाखवलाय ह्या साईनने. सो दिस इज पाथ बी, याला पाथ बी आपण कन्सिडर करू. ओके, तर आता याचे प्रॉडक्ट बघूया आपण. प्रॉडक्ट लिहिताना कसं प्रॉडक्ट आता. ओके, सो OH हा इथे त्या ठिकाणी असणार आहे. दिस आर ग्रुप विल बी ॲट द टॉप अँड दिस कार्बन इज हिअर. सेंटरचा जो कार्बन असणार आहे तो तुमचा इथं असणार आहे. नाव इन दिस साइड द सायनाइड इज देअर. ओके, अँड दिस साइड हायड्रोजन इज देअर. ओके, प्लस दिस इज ए साइड प्रोडक्ट. ओके, ए अप्रोच आपण त्याला म्हणूया, अप्रोच ए. आता बी अप्रोच आपण बघूया. सो बी अप्रोच मध्ये अगेन OH group is on the same side and R group is on the same side. This is the carbon. Okay, the only difference is that the hydrogen is going to be changes. Hydrogen आपला ह्या साईडला येणार and the cyanide group is on this side.
Okay. Now, if you look at this B approach, this is A approach. Just suppose me the mirror plane draw केला, you can see that these two are nothing but the mirror images. Hydrogenच्या बाजूला hydrogen दिसतोय, right? These two are mirror images. So that means they are mirror images, but they are non-superimposable. Non-superimposable चा अर्थ काय होतो की जर सपोज एकच मिनिट, जर सपोज मी हा पर्टिक्युलर ग्रुप उचलून याच्यावर मॅच केला तर सायनाइड ग्रुप हायड्रोजनवर जातोय आणि हायड्रोजन सायनाइडवर जातोय. सो हे दोन ग्रुप मॅच होत नाही, मिसमॅच आहे. सो दिस इज नॉट अ सुपर इम्पोजेबल. सुपर इम्पोजेबलला मॅच होणं गरजेचं आहे. सो दे आर नॉट मॅचिंग, सो दे आर सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल मीन्स they are enantiomers. So it is a pair of enantiomers. So it is pair of enantiomers. Means when the reagent, आता enantiotopic phases कोणाला म्हणायचं? Okay, a pair of enantiomers are obtained. इथं pair of enantiomers होत आहेत, are obtained by attacking an atom. म्हणजे आता इथं सायनाइड आयनने आपण अटॅक केलेला आहे आणि अटॅक झाल्यानंतर आपल्याला पेअर ऑफ इनॅन्शियमर्स मिळत आहेत. कुठल्याही फेजने अटॅक केल्यानंतर आपल्याला पेअर ऑफ इनॅन्शियम मिळतोय. देन दे आर कॉल्ड एज इनॅन्शियोटॉपिक फेसेस. सो दीज आर द इनॅन्शियोटॉपिक फेसेस. सो इनॅन्शियोटॉपिक फेसेस. ओके, मोस्टली कार्बोनिल कंपाउंड जे असतात विदाउट कायरल सेंटर दे मस्ट हॅव इनॅन्शियोटॉपिक फेसेस बिकॉज दे क्रिएट अ पेअर ऑफ इनॅन्शियोमर्स. दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर द इनॅन्शियोटॉपिक फेसेस. पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस कुठलाही रिएजंट असेल किंवा ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स असतील, ते जर सपोज एखाद्या ग्रुपवर अटॅक करत असतील, त्याचे फेसेस जे असणार आहेत त्याला दोन फेसेस असणार आहेत, टॉप बॉटम, लेफ्ट अँड राईट साईड, कुठलेही असू शकतो. जर त्याने अटॅक करून जे काही प्रॉडक्ट्स येत असतात, आयदर दिस साइड और अदर दिस साइड, हे दोन प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. सो दीज टू प्रॉडक्ट्स आर इनॅन्शियोमर्स. जर ते एकमेकांचे इनॅन्शियोमर असतील देन इट इज इनॅन्शियोटॉपिक फेसेस. देन दीज टू फेसेस बिकम अ इनॅन्शियोटॉपिक फेसेस. ओके, मग यांना आपण इनॅन्शियोटॉपिक फेसेस असं म्हणू शकतो. लक्षात येईल. नाव नेक्स्ट वन इज डायस्टेरियोस्कोपिक फेसेस. आता डायस्टेरियोस्कोपिक फेसेस कोणाला म्हणायचं? सगळ्यात सुरुवातीला महत्वाची कंडिशन अशी असते की डायस्टेरियोस्कोपिक फेसेसला डायस्टेरियोमर्स मध्ये देयर शुड बी टू कायरल सेंटर्स. डायस्टेरियोमर्स साठी आधी कंडिशन लागते की देयर शुड बी टू कायरल सेंटर. दोन कायरल सेंटर असणं गरजेचं असतं. ओके, मग आता ह्या केसमध्ये मी जो हा मॉलिक्यूल तुम्हाला दाखवतोय, इन दिस मॉलिक्यूल देयर इज ओनली वन कायरल सेंटर, राईट? दिस इज ओनली वन कायरल सेंटर. दिस कार्बन कंपाऊंड do not have any kind of chiral centers. इथं तीनच ग्रुप अटॅच आहेत, ऑक्सिजन, CH3, हा होल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. सो दिस कार्बन possesses three group, but this carbon having, हा जो काही कार्बन आपण इथं कन्सिडर केला, दिस पर्टिक्युलर कार्बन हा 4 डिफरंट ग्रुप. कुठले कुठले सांगतो? CH3 आहे, CXH5 आहे, हायड्रोजन आहे आणि हा पूर्ण ग्रुप आहे. ओके, सो दिस कार्बन बिकम्स अ कायरल सेंटर, म्हणून तिथं अस्टेरिक लिहिलेले, स्टार लिहिलेलं. बट दिस इज नॉट अ कायरल सेंटर, बट दिस बिकम अ प्रोकायरल कार्बन. मगाशी सांगितल्याप्रमाणे, बट दिस बिकम अ कायरल. इट इज नॉट कायरल बट प्रोकायरल. प्रोकायरल का? बिकॉज ज्यावेळेस आपण याच्यावर एखादा ग्रुप अटॅक करून अटॅक झाल्यानंतर हा जर कायरल सेंटर तयार करत असेल तर त्याला प्रोकायरल म्हटलं जातं. लक्षात येईल. मग आता इथं टू फेसेस दाखवले आहेत. इथं दाखवलंय रेडने एक फर्स्ट फेज दाखवले, ब्ल्यू याने सेकंड फेज. टू फेसेस ऑफ कार्बन ऍडजस्टंट टू स्टेरिओ सेंटर. मग आता डायस्टेरियोस्कोपिक फेसेस कोणाला राहतील हे लक्षात घ्यायचं असेल तर जिथं कार्बोनिल कंपाऊंड असेल आणि त्याच्या नेक्स्ट कार्बन जर कायरल सेंटर असेल तर त्या पर्टिक्युलर फेसेसला डायस्टेरियोस्कोपिक फेसेस असं म्हणतात. लक्षात येईल. जसं आपण लास्ट केसमध्ये एक्झाम्पल बघितलं कार्बोनिल कार्बन, ह्या केसमध्ये इथला कुठल्याही कार्बनला कायरल सेंटर नाही. जर असेल तर डायस्टेरियोमर्स मध्ये. इनॅन्शियोटॉपिक फेसेसमध्ये फक्त आणि फक्त प्रो कायरल कार्बन असतात. त्याच्या नेक्स्ट कार्बनला कायरल सेंटर सहसा राहत नाही. आपल्या बेसिक लेवलला, आताच्या लेवलला तरी आपण तेवढं कन्सिडर करू. पण डायस्टेरियोमर्स ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता त्यावेळेस कायरल सेंटरच्या प्रो कायरल कार्बनच्या नेक्स्ट कायरल सेंटर असतं.
प्रो कायरलच्या नेक्स्ट कायरल सेंटर असतं, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. सो जिथं असं कायरल सेंटर असेल आणि इथं कार्बोनिल कंपाऊंड असेल, देन दिस पर्टिक्युलर मॉलिक्यूल मस्ट पजेसेस डायस्टेरियोस्टॉपिक फेसेस. याला 2 डायस्टेरियोस्टॉपिक फेसेस असतात. आता आपण एक्झाम्पल बघूया. ओके, मी एक्झाम्पल देतो इथं, तेच एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं मला ऍक्च्युअली डायस्टेरियोस्टॉपिक फेसेस. सो दिस पर्टिक्युलर कार्बन, this CH3 group, right? Here it is CH3 group and this hydrogen, and here it is C6H5. ओके, सो आता इथं आपण जर सपोज एखादा एक्स्ट्रा ग्रुप ऍड करायचं ठरवलं की दिस पर्टिक्युलर, ओके दिस, याला 2 फेसेस आहेत आपण असं म्हणतो, राईट? जर सपोज मी आता ह्या साईडने एक अटॅक केला आणि ह्या साईडने अटॅक केला, इथं दाखवलंय त्यांनी ऍक्च्युअली ह्या साईडने अटॅक केला एकाने. सपोज व्हॉट वी कॅन से, त्याला आपण हायड्रोजनचा अटॅक दाखवूया. ओके, OH अटॅक दाखवूया, हायड्रोक्सिल ग्रुपचा अटॅक दाखवूया, OH मायनस. ओके, ह्या साईडने. मग याचा जो काही प्रॉडक्ट येईल तो मी इथं लिहून दाखवतो. एक जो काही प्रॉडक्ट येईल तो, सो हिअर इट इज C6H5, CH3, दिस इज H, and this. जर इकडनं ह्या साईडने OH अटॅक केला, OH ने अटॅक केला, सॉरी OH नको, OH नको, Cl मायनस घेऊ आपण. ओके, इट इज शुड बी Cl मायनस. Cl मायनस ने अटॅक केला, then here it is Cl, and on that side OH group is there. हा OH group या साईडला जाईल आणि CH3 इथे. ओके, and second attack आपण बघूया, that Cl should be from the this side. या साईडने अटॅक केला तर आपल्याला मिळणारा जो काही प्रोडक्ट असणार आहे, मिळणारा प्रोडक्ट जो काही असणार, C6H5, this is CH3, this is H, and this is CH3, right? And the pending groups are here. Here it is Cl and here it is OH. Okay. Now if you compare these two structures, जर suppose तुम्ही हे दोन स्ट्रक्चर कंपेअर केले, हे दोन स्ट्रक्चर जर कंपेअर केले सपोज, ओके, आणि यांच्यात जर मिरर इमेज ड्रॉ केली, सपोज एक मिरर प्लेन आपण ड्रॉ केलं, तर तुम्हाला इथं असं दिसेल, this is Cl, this is N, okay, but this is hydrogen, this is methyl group, so they do not match. They do not match. They matching means they are not mirror images. Means they are not mirror images. Mirror images, but they are isomers. But they are stereoisomers. So stereoisomers which are not mirror images known as diastereomers. Stereoisomers which are not mirror images known as diastereomers. Hence they are diastereomers. म्हणजेच याचा अर्थ ह्या ज्या काही आपण फेस दाखवलेल्या आहेत इथं, this one and this one, so these two faces become diastereostopic faces. Diastereotopic faces. Diastereostopic faces. लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं? ओके, इट इज इझी टू अंडरस्टँड. माझ्या मताने हे सफिशियंट आहे तुम्हाला समजण्यासाठी की या केसमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या मॉलिक्युलवर जर सपोज एखादा ग्रुप किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा आयन्स अटॅक करत असतो, त्याच्यामुळे जे काही दोन प्रॉडक्ट्स तयार होणार आहेत ते जर डायस्टेरियोमर्स असतील तर त्या पर्टिक्युलर कार्बोनिल ग्रुपला डायस्टेरियोस्टॉपिक फेसेस असं म्हणतो. ओके, क्लिअर? समजलं असेल आय थिंक. प्रत्येकाला समजलं का रे? हॅलो, समजलं? येस ऑर नो? आता जर बघायचं आपल्याला ते स्टिरिओ केमिस्ट्री ऑफ सिलेक्टेड रिएक्शन्स.
सो आता जे बघणार होतो आपण स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ सम सिलेक्टेड रिॲक्शन. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? हे जे काही मी आता शिकवलं तुम्हाला इनिशियोटॉपिक फेसेस डायस्टेरियोटॉपिक फेसेस, कोणाला काही डाऊट? यस सौरभ आहे का? धनश्री हो सर. काय डाऊट आहे? नाही सर. धनश्री आहे का? धनश्री येस सर. काय डाऊट? नाही सर. नाही. बरं डायस्टेरियोटॉपिक फेसेस कशाला म्हणायचं सांगा बरं धनश्री. डायस्टेरियोटॉपिक फेस कशाला म्हणायचं? धनश्री Which is not mirror image. त्यांना डायस्टेरियोमर्स म्हणतात. स्टेरिओसोमर्स विच आर नॉट मिरर इमेजेस त्यांना डायस्टेरियोमर्स म्हणतात. पण डायस्टेरियोटॉपिक फेसेस कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? पुन्हा डेफिनेशन सांगतो किंवा लिहून देतो मी आता इथं, समजायला यावी, लक्षात राहिले. आता तुम्ही ते काही मला वाटत नाही लक्षात राहील. आता इथं लिहितो मी. इफ अ पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स इज फॉर्म्ड, डायस्टेरियोमर्सची पेअर फॉर्म होणार. ओके. केव्हा? by attaching an atom or group of atoms to one or other faces. To one, इथं दोन फेसेस आहेत ना, one or other faces of a molecule. लक्षात येते मला काय म्हणायचं की ज्या वेळेस पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स इज फॉर्म, केव्हा फॉर्म होणार? वेन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इज अटॅचिंग टू वन ऑर मोर फेसेस ऑफ दिस मॉलिक्यूल. या मॉलिक्यूलच्या एका किंवा एकापेक्षा जास्त फेसेसला अटॅच होत असेल तर त्या केसमध्ये डायस्टेरियोटॉपिक फेसेस असं म्हटलं जातं. सिमिलरली इनॅन्शियोमेरिक फेसेसमध्ये काय केलं जाणार? इफ, पुन्हा लिहितो इथं पण डेफिनेशन लिहून देतो. इफ a pair of enantiomers are obtained, okay, are obtained by attaching an atom or group of atoms, okay, to one or other faces of a molecule. तर त्याला काय म्हणायचं? इनॅन्शियोटॉपिक फेसेस. ओके. Same definition. If a pair of diastereomers are obtained by attaching an atom or group of atoms to one or other faces of a molecule known as diastereotopic faces. Okay. Now next topic is stereochemistry of selected reactions. आपल्याला काही सिलेक्टेड रिॲक्शनची स्टेरिओकेमिस्ट्री स्टडी करायची आहे आणि ह्या रिॲक्शन्स तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती असेल. त्यातला फर्स्ट पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाला म्हणतात बरं? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोण सांगू शकतं? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाला म्हणायचं? दिव्या आहे का? दिव्या वडके, सौरभ, दिव्या भोसले. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणायचं? न्यूक्लियोफाइल अटॅच ऑन पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाइल टू लिव्हिंग ग्रुप. ओके. म्हणजे न्यूक्लियोफाइलने इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट केला गेला पाहिजे, त्याला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही.
कुठलाही लिव्हिंग ग्रुप हा न्यूक्लियोफाईलने सबस्टिट्यूट केला गेला पाहिजे, त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणतात. व्हेरी गुड. मग कुठल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुम्हाला माहिती आहेत, नाव सांगता येईल? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठल्या कुठल्या आहेत सांगता येईल? SN1 रिएक्शन आहे, SN2 रिएक्शन आहे, राईट? बरोबर आहे की नाही? हो सर. SN1, SN2 reaction, बरोबर आहे. अँड वन मोर रिएक्शन इज देअर, SNI, जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. SNI, SN1, SN2 माहिती आहे. SN1 मीन्स nucleophilic substitution unimolecular reaction, right? SN2 means nucleophilic substitution bimolecular reaction, right? And SN9 means nucleophilic substitution कोणाला सांगता येईल? It is inversion. It is inversion, right? So I think आपला टाइम अप होत आलाय. मी नेक्स्ट लेक्चरला कन्सिडर करेन. बट दीज आर द सबस्टिट्यूशन रिएक्शंस. जनरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन occurs in organic molecules, SN1, SN2 and SNI. But we are going to consider only SNI. Inversion का है? Why that I is there? Not like that 1 and 2 is there. 1 and 2 represents. इथले जे काही 1 and 2 आहेत, these 1 and 2 represent the order of reaction, whether the reaction is unimolecular or bimolecular. Means एक मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होते की दोन मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होते. अँड दॅट आय रिप्रेझेंट्स, आय काय रिप्रेझेंट करतो हे आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके, मी जरा अटेंडन्स बघतो आता.